आज तब्बल 2 महिन्यांनी राकेशला ऑफिसला जायचं होतं. दवाखान्यात जवळजवळ 1-1.5 महिना आणि घरी विश्रांतीसाठी आणखीन 1 महिना काढल्यानंतर आज राकेश पुन्हा ऑफिसला जाणार होता. कपाटातून फाईल काढताना एक छोटीशी चिठ्ठी खाली पडली. कागद थोडा जुना पण अक्षरं नवी वाटत होती. राकेशने ती चिठ्ठी उचलली आणि वाचली. "बाळा, जगातील कुठलीच आई तिच्या लेकरांना कधीच विसरत नसते. स्वतःची काळजी घे." त्या ओळी वाचताच त्याच्या अंगावर काटा आला. "आई?" असं राकेश पुटपुटला. पण मग लगेच मनात प्रश्न उभा राहिला की आईला तर लिहिता वाचता येत नाही. मग ही चिठ्ठी कोणी लिहिली असेल आणि ती माझ्या फाईलमध्ये कशी आली? या विचाराने राकेशचं मन पुन्हा क्षणाक्षणाला अस्वस्थ होऊ लागलं. खोल मनात एक गहिवर वरून दाटून आला आणि नकळत तो मागच्या एका वर्षाच्या आठवणीत हरवून गेला. गेल्याच वर्षी वडिलांचं अचानक निधन झालं होतं. आई गावी एकटीच राहत होती. म्हणून राकेश म्हणाला, "आई, तू इकडे शहरात ये ना आमच्याकडे. एकटी कशाला राहतेस तिकडे गावी?" असं त्याने कितीतरी वेळा सांगितलं होतं. पण ती नेहमीच म्हणायची, "बाळा, मला शहरात जमणार नाही. माझं गावचं घर, शेजारी विहीर हेच माझं सगळं आहे." पण मग शेवटी माझ्या हट्टापुढे ती तयार झाली. ती आली तेव्हा घरातील माहोल काहीसा उजळून निघाला होता. राकेशच्या 2 छोट्या मुलांना ती गावाकडच्या गोष्टी सांगायची, त्यांना अंगाई म्हणायची. घरात सतत तिच्या ओव्या घुमायच्या. एकूणच घरातील वातावरण एकदम छान होतं. बायकोसुद्धा आधी खुश होती. "आई, बरं झालं आली. आता मुलांकडे लक्ष देईल," असं ती म्हणायची. पण काही महिन्यांनी सगळं बदलायला लागलं होतं. गावाकडची आईची सवय, साधं जगणं शहरातल्या नीटनेटकेपणाशी काहीच जुळेना. ती शहरात सकाळी दारात पाणी शिंपडायची, हळदी-कुंकू लावायची. तेव्हा राकेशची बायको म्हणायची, "आई, इतकं पाणी शिंपडू नका, फ्लोअर ओला राहतो, मुले घसरतात." तेव्हा आई काही बोलायची नाही. फक्त मंद हसून म्हणायची, "हो बरं, लक्ष देईन." पण दिवसेंदिवस राकेशच्या बायकोच्या कुरबुरी वाढत लागल्या. तेव्हा राकेश तिला समजवायचा, "अगं जाऊ दे ना, गावातून आली आहे बिचारी, तिला समजून घेत जा." पण रोजच्या तक्रारी, वाद यामुळे राकेशसुद्धा हळूहळू त्रस्त होऊ लागला होता. कामाचा ताण, बायकोची किरकिर आणि मग आईवर चिडचिड व्हायची. पण आई मात्र निशब्दपणे सगळं सहन करत राहिली. ती रोज संध्याकाळी राकेशची वाट बघायची. घरी आल्यावर बोलायची, "बाळा, जेवण वाढू का?" तर राकेश बोलायचा, "थांब ना आई, इतकी घाई का करतेस? आधी हातपाय तर धुवून घेतो." कधीकधी ती शांतपणे बसून फक्त राकेशकडे एकटक बघत राहायची. खरं तर त्या नजरेत किती ममत्व, निस्वार्थी काळजी होती. पण राकेश तर ते पाहायलाच विसरला होता. असेच एके दिवशी राकेशने सर्वांसाठी जेवण बाहेरून पार्सल आणलं होतं. सर्वजण जेवायला बसले होते. आईला सवयीप्रमाणे हाताने वाढायचं होतं म्हणून ती पुढे आली. पण आईच्या हातातून जेवणाचं ताट चुकून खाली पडलं. त्या क्षणी बायकोचा संयम सुटला. "आई, तुम्हाला येतच नाही तर हात लावायचाच कशाला?" अशी ती पटकन बोलून गेली. आणि राकेश पण तिच्याच सुरात म्हणाला, "आई, किती वेळा सांगितले तुला, तू करत जाऊ नकोस. अजून असं किती वेळा करणार आहेस?" हे ऐकून आईचा चेहरा क्षणात पांढरा पडला. ती शांतपणे म्हणाली, "माफ कर रे बाळा, मुद्दाम पडलं नाही, चुकून हातातून निसटून पडलं." पण राकेशने काहीच ऐकलं नाही. तो रागाने काहीही बोलतच राहिला. मग आई काहीच न बोलता तिच्या खोलीत गेली. त्या रात्री ती जेवली देखील नाही. तरीही राकेशसुद्धा काही न विचार करता झोपायला गेला. खरं तर पहिले काही दिवस सगळे सुरळीत चालू होतं. राकेशची बायको आईला आदराने बोलत असे. आई रोज सकाळी देवाजवळ दिवा लावायची. घरातले प्रत्येक कोपरा उजळायचा. ती जेवण बनवायची, पोहे, उपमा, गरम गरम चहा. पण काही महिन्यानंतर सगळं बदललं. राकेशच्या बायकोला आईचा तो हस्तक्षेप त्रासदायक वाटू लागला. तिचं म्हणणं होतं की आपल्या आयुष्यात सगळ्याच गोष्टींमध्ये आईचा हस्तक्षेप का असतो? मला ते आवडत नाही. आई मात्र शांत राहायची. ती सुनेच्या बोलण्यावर कधी जास्त प्रतिवाद करत नव्हती. पण हळूहळू आईचं बोलणं कमी झालं. ती जास्त वेळ देवघरात बसून राहायची, जप करत आणि राकेशकडे फक्त हसून पाहायची. त्या हास्यामध्ये कदाचित काहीतरी दडलेलं होतं, एखादं न सांगता येणारं दुःख. जेव्हा राकेशची बायको आईला उलट बोलायची तेव्हा आई काही बोलायची नाही, तर ती फक्त राकेशकडे बघायची. त्या नजरेत शब्द नव्हते, पण अपराधीपणाचं ओझं हृदयात ठसठसत होतं. पण तरीही राकेश काहीच बोलला नाही. आणि खरं तर ती रात्र त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली. त्या रात्री पावसाचा गार वारा खिडकीतून आत येत होता. सर्वांना झोप लागली होती. अचानक अंगावर झुळूक आली आणि राकेशला जाग आली तर दरवाजा उघडा होता. सेफ्टी दरवाजा मात्र बंद होता. दरवाजा लावण्यासाठी राकेश पुढे आला तेव्हा
त्यातली त्याला काहीतरी जाणवलं तर ती आईची कमरेला लावायची छोटी पिशवी होती, ज्यात ती नेहमी पैसे ठेवायची. इथे कशी काय आली असा विचार करतच राकेश आईच्या खोलीत गेला तर दरवाजा अर्धवट उघडा होता. राकेशने आई आई असा आवाज दिला पण काही उत्तर आलं नाही. त्याने लाईट लावली तर कपाट उघडं होतं पण कपाटात आईचे कपडे नव्हते. म्हणून राकेशने घरात इतर ठिकाणी आईला पाहिलं पण आई कुठेच दिसली नाही. तो घाबरून बाहेर चौकापर्यंत आईला शोधायला गेला पण आई कुठेच नव्हती. त्या रात्री राकेश खूप वेळ दारात उभा राहिला आणि दुसऱ्या दिवशी पोलिसात तक्रार देखील दिली. उत्तर आलं, शोध सुरू करतो, तुमची आई सापडेल. पण आई मात्र त्यानंतर कधीच सापडली नाही. असेच दिवसामागून दिवस जात होते. घरात सगळं काही होतं, मुलं, नोकरी, बायको, पण काहीतरी हरवलं होतं. राकेश रोज आईच्या खोलीत डोकावायचा. तिचा सुगंध अजूनही दरवळत होता. आई परत येईना असं मनात पुटपुटायचा. त्या घटनेनंतर बायको देखील शांत झाली होती. ती म्हणायची, तुमच्या आईचं काही झालं असेल तर देवच जाणे. आता तिच्याही डोळ्यात अपराधीपणा दिसायचा पण आता त्याचा काहीच उपयोग नव्हता. त्या दिवसानंतर राकेशची तब्येत हळूहळू बिघडत होती आणि अचानक एक दिवस त्याला ऑफिसमध्ये राकेशला जोरात पोटात दुखू लागलं. तेव्हा तेथील सहकाऱ्यांनी त्याला दवाखान्यात दाखल केलं. सगळ्या तपासण्या झाल्या आणि डॉक्टर म्हणाले की तुमच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. लवकरच तुम्हाला ट्रान्सप्लांट करावं लागेल. तुमच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या आहेत. लगेच डायलिसिस सुरू करावं लागेल. राकेशच्या मनात फक्त आईचा चेहरा चमकला. कर्माचं फळ हे एवढं कठोर असू शकतं का याची जाणीव त्याला झाली. राकेश रुग्णालयात दाखल झाला. त्याची बायको त्याच्या शेजारी होती पण तिच्या डोळ्यात मात्र भीती होती, प्रेम नव्हतं. डॉक्टर म्हणाले, तुम्हाला तातडीने किडनी ट्रान्सप्लांटची गरज आहे. योग्य डोनर मिळाला तरच तुमचं आयुष्य वाचू शकतं. 1-1.5 महिने डायलिसिस सुरू होतं. प्रत्येक सुईसोबत तो अपराधाच्या वेदना सोसत होता. रात्री झोप लागत नव्हती. कधी कधी डोळे मिटले की आईचा चेहरा दिसायचा. तेव्हा ती काही बोलत नसे, फक्त हसत असायची आणि म्हणायची, बाळा मी नेहमी तुझ्या जवळच आहे. तेव्हा राकेशला वाटायचं की हा भ्रम आहे पण तो भ्रम देखील त्याला गोड वाटायचा. डॉक्टरांचं बोलणं ऐकून राकेशची पायाखालची जमीन सरकली. राकेशने खूप प्रयत्न केले. नातेवाईक, मित्र सगळीकडे चौकशी केली पण कोणाकडेही योग्य जुळणं काही होत नव्हतं. जाहिराती दिल्या, अर्ज केले, सगळं करून पाहिलं. 15 दिवस गेले, महिना गेला पण कोणी काही मिळालं नाही आणि त्याच ठिकाणी त्या कठीण दिवसात त्याला सगळं उमजायला लागलं. आईवर केलेले शब्दांचे वार, तिचे एकटेपण, तिचा अपमान हे सगळं जिवंत होऊन त्याच्यासमोर उभं राहिलं. देवा मला माफ कर. आई तुझ्याशिवाय मी काहीच नाही गं. राकेशला आता रात्र झोप लागत नव्हती. मृत्यू जवळ येतोय हे जाणवत होतं पण मग एक दिवस एक नर्स आली. सर तुम्ही तयार आहात? आज संध्याकाळी ऑपरेशन आहे. किडनी डोनर मिळाला आहे. हे ऐकून राकेश थक्क झाला. पण कोण आहे असे त्याने लगेच विचारलं. पण नर्स म्हणाली, त्यांनी नाव सांगू नका अशी विनंती केली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी रुग्णालयात नेहमीपेक्षा वेगळं वातावरण होतं. बाहेर पावसाची रिमझिम सुरू होती. खिडकीवरून ओघळणारे थेंब पाहताना राकेशच्या मनात एकच विचार उघडत होता की देवा मी आज जर जगलो तर बाकी आयुष्य आईच्या आठवणीत घालवीन. पुढच्या क्षणी नर्स आली. औषधाचं इंजेक्शन दिलं. सर रिलॅक्स, ऑपरेशन सुरू होणार आहे. मग राकेशने डोळे मिटले. आईचा चेहरा समोर आला. ती शेवटची नजर आठवली. तिचं बाळा म्हणणं कानात घुमलं आणि मग सगळं अंधारलं. तो काही तासानंतर राकेशला जेव्हा शुद्ध आली तेव्हा खोलीत मंद उजेड होता. डॉक्टर, नर्स सगळे भोवती उभे होते. राकेशने बोलायचा प्रयत्न केला पण डॉक्टरांनी बोटांनी इशारा केला की बोलू नका. त्यांनी फक्त एवढं म्हटलं की ऑपरेशन यशस्वी झालं आहे, आता काळजी घ्या. त्यावेळेस शरीरात एक नवा श्वास जाणवत होता. कधी काळी थांबणारं हृदय पुन्हा ठोके देत होतं. पण मनात एकच प्रश्न होता की मला वाचवलं तरी कोणी? 2-3 दिवस गेले. राकेश थोडा उठून बसू लागला. डॉक्टर आले आणि म्हणाले, आता तुम्ही धोक्याबाहेर आहात पण काळजी आणि विश्रांती घ्यावी लागेल. मग राकेशने पुन्हा विचारलं, डॉक्टर मला किडनी दिली कोणी? त्यांनी डोळ्यात बघून हसून उत्तर दिलं, ते सांगता येणार नाही. त्या व्यक्तीने नाव गुप्त ठेवण्याची अट घातली आहे. पण मला त्या व्यक्तीशी एकदा तरी बोलायचं आहे. अशी परवानगी द्या. मला धन्यवाद म्हणायचं आहे. अशी विनवणी राकेशने केली. तेव्हा डॉक्टर थोडे थांबले आणि म्हणाले, अहो इतकी घाई कशासाठी? तुम्हाला हे कधीतरी कळेल. पण सध्या तुमचं बरं होणं महत्त्वाचं आहे. राकेश मात्र रोज संध्याकाळी खिडकीतून बाहेर पाहायचा. बाहेर पावसाने भिजलेलं आकाश, ओले झाडं आणि ओस पडलेला रस्ता दिसायचा आणि प्रत्येक थेंबात त्याला आईचं ममत्व दिसायचं. कधी कधी त्याला वाटायचं की कदाचित ती कुठेतरी दूर असेल पण माझी बातमी ऐकून आली असेल किंवा देवानेच एखादा चमत्कार घडवला असेल. पण मग मन सांगायचं की नाही, हा फक्त योगायोग नाही तर ही कोणीतरी आपलीच आत्मीय माणूस असेल.
पण कोण हे काही कळत नव्हतं. राकेशचा डिस्चार्जचा दिवस ठरला. तो बिल भरायला डॉक्टरांकडे गेला, पण शेवटचा प्रयत्न म्हणून पुन्हा विचारलं, डॉक्टर, एवढं तरी सांगा की ती व्यक्ती जिवंत सुखरूप आहे ना? त्या व्यक्तीची आज तब्येत आता कशी आहे? हे ऐकून डॉक्टरांचं हसू फिकं झालं. त्यांनी राकेशच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, तुमचं आयुष्य तिच्या बलिदानाने वाचलंय हे एवढंच लक्षात ठेवा. हे ऐकताच राकेशच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. तो काहीच बोलू शकला नाही. तो घरी आला तेव्हा सगळं शांत होतं. मुले शाळेत, बायको ऑफिसमध्ये. तो खोलीत एकटाच बसला होता. आईच्या खोलीचं दार उघडलं. तिच्या जुन्या पलंगावर अजूनही ती गोधडी ठेवलेली होती. त्या गोधडीचा कोपरा उचलला आणि चेहऱ्यावर ठेवला. जणू ती म्हणतेय, बाळा, आता रडू नको रे. समोर कपाटावर तिची पैशांची पिशवी पडलेली होती. ती उघडली तर आत छोट्या नोटा, माळ आणि एक वाकलेला फोटो राकेशच्या लहानपणीचा होता. त्या फोटोत तो तिच्या मांडीवर बसलेला आणि ती त्याच्या केसावर हात फिरवत होती. त्या क्षणात डोळे धसूर झाले. काही दिवसांनी राकेशला डॉक्टरांचा फोन आला. हॅलो डॉक्टर, तो उत्साहाने म्हणाला. कृपया सांगा ना, कोण होती ती व्यक्ती? काही क्षण शांतता होती. तर काही वेळाने फक्त डॉक्टरांचा गहिवरलेला आवाज आला की ती तुझी आई होती. हे ऐकून राकेश थरकापला. काय? माझी आई? पण ती कुठे आहे डॉक्टर? ते म्हणाले, ती आली होती त्या रात्री, जेव्हा तुला वाचवायचा एकमेव मार्ग किडनी ट्रान्सप्लांट होता. तिने आम्हाला सांगितलं की माझी किडनी घ्या, पण माझ्या लेकराला काहीही करून वाचवा. तेव्हा आम्ही तिला समजावलं, पण ती ऐकली नाही. तर म्हणाली की मी आता जगून काय करणार आहे, पण माझा मुलगा वाचेल एवढंच माझं सुख आहे. आणि तिने फक्त एक अट ठेवली की तिचं नाव तू कधी जाणू नयेस. पण मला माहिती होतं तुझ्यासाठी हे सांगणं गरजेचं होतं, म्हणून आज तुला हे सांगत आहे. त्या क्षणी राकेशने फोन हातात घट्ट पकडलेला होता, पण आवाज हरवलेला होता. त्याला शब्दच फुटले नाहीत. डोळ्यातून पाणी वाहत होतं. डॉक्टर पुढे म्हणाले की ती ऑपरेशननंतर काही तासातच गेली, पण शेवटी म्हणाली होती की त्याला काही सांगू नका. मी त्याला परत डोळ्यांनी पाहू शकणार नाही. मला एकदा त्याला डोळे भरून पाहायचं आहे. तू तेव्हा बेशुद्ध होतास आणि तिने तुला तेव्हा डोळे भरून पाहिलं आणि ती देवाघरी गेली. तेव्हा आम्ही काही करू शकलो नाही. आणि अजून एक, तुमच्यासाठी तुमच्या आईने एक खास लिफाफा दिला आहे. तो देण्यासाठी उद्या एक व्यक्ती तुमच्याकडे येईल. राकेश फोन तिथेच ठेवून आईच्या खोलीकडे रडत गेला. आई, तू इतकं मोठं देणं दिलंस आणि मला काहीच कळू कसं दिलं नाहीस. आता तो अश्रूंच्या धारेत तिचं सगळं अस्तित्व पाहायला लागला. आता ती गेली होती, पण तिचं अस्तित्व, तिचं प्रेम राकेशच्या रक्तात होतं आणि आता प्रत्येक श्वास तिचाच होता. राकेशच्या रडण्याचा आवाज ऐकून त्याची बायको देखील तिथे आली. काय झालं आहे? राकेश फक्त तिच्याकडे पाहून म्हणाला, आपण आईला हरवलं नव्हतं, आपण स्वतःला हरवलं होतं. ती काही क्षण शांत राहिली आणि हळूच माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि दोघेही न बोलता रडत राहिले. दुसऱ्या दिवशी एक व्यक्ती तो लिफाफा देऊन गेली. राकेशने लिफाफा उघडला. आत एक चिठ्ठी होती. बाळा, तू जेव्हा ही चिठ्ठी वाचशील तेव्हा मी या जगात नसेन, पण मी तुला सोडून गेले असं समजू नकोस. माझी एक किडनी मी तुझ्यासाठी ठेवली आहे. तुझ्या शरीरात आता माझं आयुष्य आहेस तू. तू जगतोयस म्हणजे मी सुद्धा जगतेय असं समज. पण माझी एकच विनंती आहे की कोणालाही दोष देऊ नकोस आणि स्वतःला माफ कर आणि माझ्या नातवंडांना माझ्यासारखंच प्रेम दे. त्या शेवटच्या ओळी वाचतानाच राकेशला अश्रू अनावर झाले. आईने तर स्वतःचं जीवन त्याला दिलंच होतं आणि ती गेल्यानंतरही ती त्याला जगवत होती. आणि राकेश पुन्हा पुन्हा आईची माफी मागतच होता. आई, मी तुला ओळखू शकलो नाही, पण आता प्रत्येक श्वासात तू आहेस. त्यानंतर राकेशने बायकोला काहीच दोष दिला नाही, कारण आईनेच तसं सांगितलेलं होतं. तो शब्द राकेशने पाळला. राकेशची बायको तीही देखील तेव्हा त्याच्याजवळ आली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. तिने त्याचा हात धरून म्हटलं, मला माफ करा राकेश, मी तुमच्या आईला कधीच समजू शकले नाही. राकेश काहीच बोलला नाही, तर फक्त एवढंच म्हणाला की कोणाला दोष देण्यापेक्षा आपण आईचं प्रेम जगूया. आज या घटनेला अनेक वर्ष होऊन गेली होती आणि राकेश दररोज आईच्या फोटोसमोर बसतो. देवघरात तिची चिठ्ठी अजूनही ठेवली होती. कधी कधी तो डोळे मिटतो तेव्हा त्याला वाटतं की आई अजूनही माझ्याजवळच बसली आहे आणि ती हळूच म्हणते की बाळा, काळजी घे स्वतःची. तू आनंदी असलास की मीही आनंदी असते. त्याच्या प्रत्येक श्वासात तिचं अस्तित्व आहे आणि त्या चिठ्ठीतील शेवटचं वाक्य आजही त्याचं जीवन आहे. आई कधी मरत नाही, ती फक्त आपल्या लेकरात रूपांतरित होते. आई गेली नाहीये, तर ती प्रत्येक श्वासात आत्म्यात आहे. खरं तर आई कधीच मरत नाही, ती फक्त आपल्या रूपातून आपल्या श्वासात विरते. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा
आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.